हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत SSC बोर्ड स्टँडर्ड 3 इयत्ता 3 विषय मराठी पाठ क्रमांक 3 रंगांची मजा। सुरुवातीला आपण पाठाचे वाचन करणार आहोत, त्यानंतर पाठातील नवीन शब्द पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाठामधील प्रश्न उत्तरे घेणार आहोत। सुरुवात करूया। ऐका, वाचा। एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती, तेव्हा एक फुलपाखरू तिच्याजवळ आले। आपले कोमल मखमली पंख उडवत ते शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे, ये माझ्या मागे। शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली। शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले। नदीच्या नितळ पाण्यात निळ्या आभाळाची नक्षी डोलत होती। टेकडीवर विविध रंगी रानफुले वाऱ्याशी खेळत होती। आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती। आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते। त्या झाडाला सप्तरंगांचा झोका टांगलेला होता। ते मोहक रंग पाहून शुभदा हरखून गेली। शुभदाला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले। ती झोक्यावर बसली, पण झोका पुढे जाईच ना। झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे असे तिला वाटू लागले। तिने डोळे उघडले। शुभदाला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले। ती झोक्यावर बसली, पण झोका पुढे जाईच ना। झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे असे तिला वाटू लागले। तिने डोळे उघडले तर समोर आई उभी होती। आई म्हणाली, का ग हसतेस? शुभदा हसतच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडलं। असं काय होतं स्वप्नात? आईने विचारले। थांब दाखवते तुला। शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले। आईने ते पाहिले आणि म्हणाली, अरे वा, सुरेख, अगदी तुला आवडणाऱ्या रंगांसारखेच। आता आपण या पाठातील नवीन शब्द पाहणार आहोत। पहिला शब्द आहे कोमल। कोमल म्हणजे नाजूक। दुसरा शब्द आहे मखमली। मखमली म्हणजे मऊ। तिसरा शब्द आहे नितळ। नितळ म्हणजे स्वच्छ। चौथा शब्द आहे मोहक। मोहक म्हणजे सुंदर। पाचवा शब्द आहे हरखून। हरखून म्हणजे आनंदून जाणे किंवा भारावून जाणे किंवा रंगून जाणे। आता या पाठावरील आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न अ, शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे गेले? शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले। क्वेश्चन आ, आजूबाजूच्या झाडांवर कोणाची शाळा भरली? उत्तर, आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती। प्रश्न ई, शुभदा हरखून का गेली? उत्तर, शुभदा मोहक रंग पाहून हरखून गेली। प्रश्न ई, शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले? उत्तर, शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले। प्रश्न उ, नदीचे पाणी कसे होते? उत्तर, नदीचे पाणी नितळ होते। प्रश्न दुसरा, खालील वाक्ये कोणी म्हटली आहेत ते लिहा। अ प्रश्न, का ग हसतेस? उत्तर, आई म्हणाली। 2, थांब दाखवते तुला। उत्तर, शुभदा म्हणाली। प्रश्न ई, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे। उत्तर, फुलपाखरू म्हणाले। प्रश्न ई, असं काय होतं स्वप्नात? उत्तर, आई म्हणाली। प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा। प्रश्न अ, शाळेत जात असलेली कोण आहे? तर शुभदा। उत्तर आहे शुभदा। हा प्रश्न, कोमल मखमली पंख उडवणारे कोण आहे? मखमली पंख उडवणारे, तर ते आहे फुलपाखरू। उत्तर आहे फुलपाखरू। प्रश्न ई, आकाशात पांढरे शुभ्र जमलेले काय आहे? आकाशात पांढरे शुभ्र जमलेले, उत्तर आहे ढग। प्रश्न ई, झाडाला टांगलेला, पाठामध्ये झाडाला टांगलेला काय आहे? उत्तर आहे झोका। थँक्यू।